जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. चला महिलांना बसू द्या पहिले. एसटी मध्ये त्यांचाच वाटा आहे. 50% स्पेशलाइज आरक्षण त्यांचं एसटी महामंडळामध्ये. इथं आल्यावर मी तुम्हाला उभावं लागल, कारण बाबासाहेबांनी घटना नेताना घटनेचा जर बाजू आपण पाहिली तर ती महिलाच्या बाजूने झुकतीये. म्हणून सध्याच्या काळात महिला कुठल्या खुर्चीवर बसतील, देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जात असतील तर त्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायची आहे. विचारमंचावर सन्माननीय तुमच्या तालुक्याचं एक आगळं वेगळं नेतृत्व. शेर बुढ़ा हो सकता है लेकिन अपनी दहशत नहीं छोड़ता वो नाम बोले. वामनराव चटक साहेब टाळ्या वाजताना मला असं वाटायला फक्त या पुढच्या टाळ्या वाजले, बाकीच्या प्रत्येकाला विनंती आपल्या सर्वांच्या टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि आवर्जून सांगलो जे बी टाळ्या वाजणार नाही तर मग ही जीभ काळी आहे. तुम्हाला रात्री झोपेत सौम्य अटॅक येईल. सौम्य. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वामनराव चटक साहेबांसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शेतकरी संघटनेसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्यासाठी. आणि विचारमंचावर विलास आहे, आशिष भाऊ आहे, त्यानंतर ज्यांनी यामध्ये युवक या नात्यानं ज्यांच्या अंगावर टी शर्ट आहे आणि त्या टी शर्टवर आपला बाप शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचं एक आगळं वेगळं चिन्ह आहे, ते नाव शेतकरी संघटना आहे. त्यासाठी आपल्या टाळ्या झाल्या पाहिजे. लक्षात घ्या, मी आवर्जून सांगेल, तुम्ही प्रत्येकाने सांगितलं की बाबा वामनराव दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. पण तुम्हाला मायच्यान सांगतो, विधानसभेत जर तुम्ही साथीला नसताल तर तुम्ही झोपेत मरसाल. आपल्या देशात तेच वांदे आहेत. वांदे असे काय माहितीये का, फेसबुकला 5000 मित्र आणि याला विचारेनं पुत्र. त्यामुळे विनंती आहे, आपण आपल्या समाजासाठी लढलं पाहिजे, आपण आपल्या समाजासाठी बोललं पाहिजे, आपण आपल्या समाजासाठी लिहिलं पाहिजे, आपण आपल्या समाजासाठी रस्त्यावर आलं पाहिजे. आणि जर आपण आपल्या समाजासाठी लिहित नसाल, आपल्या समाजासाठी बोलत नसाल, आपल्या समाजासाठी चालत नसाल, आपल्या समाजासाठी रस्त्यावर येत नसाल तर जो एक उमदा माणूस आपल्या समाजासाठी रस्त्यावर येतो त्याच्या पाठीमागं उभं राहता आलं पाहिजे. हे काम आपल्याला करायचंय. साहेबांनी लक्षात घ्या, साहेबाचं एक आगळं वेगळं काम मला आवर्जून या ठिकाणी आठवलं. मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट राजकीय पक्षाचा कार्यक्रम असेल तर होता येईल तेवढं टाळत असतो. कारण आजकाल जे ते बी व्हायरल झालं की त्याला जर अशी खुमखुमी लागली राजकारणाची. पण आपलं काम गोरगरिबाचे लेकरं घडवणं आहेत. आपले दिवस त्या गोरगरिबांच्या लेकरामुळे बदललेले आहेत. म्हणून एखाद्या मंदिराचा आधार घेताना ज्या पायऱ्यांना आपण जातो, उतरताना त्याच पायऱ्यांना आपण उतरणार आहेत. ही आपली अवकात प्रत्येकानं विसरता कामा नये. म्हणून जे काम करतो ते काम नेक करत असतो. तर बाबा यांच्याबद्दल एक चांगलं काम मला आठवलं की तुमच्या इथं रॅशन कार्ड आहे. त्या रॅशन कार्डवर आजही या देशाला 78 वर्ष स्वातंत्र्य होऊन गेले दादा, पण प्रॉब्लेम आहे आजही इथं पुरुष प्रधान संस्कृती आहे. म्हणायला आपण म्हणतो की स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन या देशाचं नेतृत्व घडत आहे, पण तसं होत नाहीये. तसं होत असेल तर बदलापूरचं प्रकरण पहा, कोलकात्याचं प्रकरण पहा. आणि या प्रकरणाला आळा घालायचं असेल तर माझी एक कळकळीची विनंती आहे ताईंना, पोरिओ टाळी एका हातानं वाजत नाही. आता पोरीला वाटलं एवढ्या जवळ आम्हाला बसवले हे आता आमच्यावरच बोलणार. पण लोकाला बरं वाटतंय हे बोलायसाठी मी आलो नाही. जे खरं आहे ते बोलावं लागल.
घटनेमध्ये पोरीवर एक कायदा आहे, एखाद्या पोरानं तुमच्याकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर त्यानं डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले त्याला गाडीत उचलून नेतात आणि पोलीसवाले गाडीत त्याला मधल्या सीटवर बसत नाहीत, मागल्या सीटवर. पोलीसवाले पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्याला तुडू हाणतात आणि पोलीसवाले मास्तरावानी हातावर छडे हाणीत नाहीत. पोलीसवाले एकाच जागी मारतात ज्याचं लय काम आहे. प्रश्न असा आहे की एखाद्या पोरानं पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून आमच्या पोराला पोलीसवाले तुडू हाणतात. पण माझा प्रश्न पोलिसांना आहे की ताईला कसं काय कळालं की 15 सेकंदापेक्षा जास्त त्यानं पाहिलं? म्हणजे मुळात टाळी एका हाताने वाजत नाही याचा अर्थ हा आहे. तुम्हाला विनंती आहे, इथं 2 रील स्टार म्हणून विलास भाऊचा, आशिष भाऊचा सत्कार झाला, त्यांच्या कामाला सलाम आहे. बोल नका स्टेजवर इथं 500 किलोमीटर आलोय, तुमचाच कार्यक्रम करून टाकी पुन्हा मी. आधी वांदेतीच व्हायला आपल्या इथे बोलायला एक ऐकायला एक, त्याचं म्हणणं याचं कधी होतंय, काही जणांना काही कळलं ना कशामुळे आले, काही जणांना लाईटच मोजले किती आहेत हे का नाही. मुलींना आवर्जून सांगायला पोरीओ काही करा, तुम्हाला मीडियामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला वाटलं मला रीलमध्ये करिअर करायचे, काहीला वाटलं बाबा नाही माझ्याकडे कला आहे, अवश्य कलागुण करा. पण रील करताना, रील स्टार होताना आपल्या बापाची मान खाली जाणार नाही असे रील स्टार होऊ नका. माझ्या बॅनरवर रील स्टार कोणी लावत नाही आणि मी स्वतःला रील स्टार म्हणत नाही. आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. मला रील स्टार लावायची गरज नाही. अनावधानानं आपल्या भाषेमुळे आपण व्हायरल झालतो. आपलं काम शिकवण्याचं आहे. पण इथं बसताना मी आवर्जून मुलींना सांगेल, पोरीओ काही करा, वर्ग तुमचा डायरेक्ट नंबर घेत नाही. कार्यक्रमाचं नाव आहे करिअर मार्गदर्शन आणि पहिल्यांदा घडवायचं आपल्याला महाराष्ट्र. आपल्या पोरीला 7च्या आत घरात बोलवण्या अगोदर पोरग 6च्या आत घरात आलं पाहिजे, याच्यासाठी बापानं पाऊल उचललं पाहिजे. हे काम आपल्याला करायचंय. मी इथं बसलेल्या पालकांना तुमचा मुलगा म्हणून एक आवर्जून सल्ला द्यायलो, हप्त्यातून एकदा पोराला हाताखालून काढा. मायच्यान सांगतो, टाळ्या सर्वांनी वाजवायला, सर्वांनी. साहेब मी आवर्जून सांगितलो की प्रत्येक पालकाला विनंती आहे, पोरग म्हणून सांगितलो, हप्त्यातून एकदा पोराला हाताखालून काढा. हप्त्यातून एकदा त्याला मारा. त्याची चूक असो नसो, मायच्या मारा, काय होत नाही. त्याची गलती असो नसो, हप्त्यातून एक वार ठरवा, शुक्रवार किंवा रविवार. आपला टायमिंग थोडासा 2 वाजता यालोय, त्याने रेडी राहायचं, बापानं दनदन हाणायचं. हप्त्यातून एक वार ठेवा की बापानं हप्त्यातून एकदा पोराला धुतलं पाहिजे. आणि जर बापाला वार देणं होत नसेल तर बाप जेव्हा घरी जातो तेव्हा पोरग घराच्या समोर दिसलं की जाताना फडकन त्याच्या हपकारात हाणा, बाहेर निघताना पुन्हा दुसऱ्या हपकारात हाणा. पोराला विचारलं पप्पा काहून, बापानं सांगायचं काहून घेऊन काय नाही, तेरा बाप अभी भी जिंदा है. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपलं पोरग कोणाच्या संगतीत आहे. हे करिअर मार्गदर्शन, युवा प्रबोधन, प्रबोधनकार, व्याख्याते, वक्ते, कीर्तनकार यानं काही धतुरा फरक पडणार नाही, काहीच फरक पडणार नाही. माझ्या अगोदर लय लोक येऊन बोलले, त्यानं फरक पडला आणि मी आल्यानं काय धतुरा फरक पडणार. भाषणानं परिवर्तन होणार नाही. पोरींना विनंती आहे, बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब म्हणले मला दुनिया का भेटी. बाबासाहेबांनी उत्तर दिलं, या भारतातले नेते मला जास्त का भेटतात. याचं कारण मी लय पुस्तक वाचले म्हणून नाही, याचं कारण माझ्याकडे लय मोठ्या डिग्री आहे म्हणून नाही, याचं कारण मी लय ज्ञानी आहे म्हणून नाही, याचं कारण मी विदेशात शिकलो म्हणून नाही, माझ्याकडे कॅरेक्टर आहे म्हणून भारतातले लोक मला भेटतात. त्यामुळं पहिलं तुमचं काम आहे, तुमचं कॅरेक्टर बिल्डअप असलं पाहिजे. पोरींना विनंती आहे, इंस्टाग्रामवर अकाउंट असणारे हात वर करा. माईकच्या ना तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ.
करिअर मार्गदर्शन का? वर राहिलं पोरीला टाइम लावून हाणावं लागते भाऊ. मी तर म्हणतो मायबापान टाइमच लावायचा नाही. आहे ना करिअर मार्गदर्शन ना. इंस्टाग्रामवर आहेत ना आपण. यस. तर इंस्टाग्रामवर आपण आतापर्यंत काय केलं आहे? स्नॅपचॅटमध्ये फोटो टाकला आहे. पोरगी असेल पोरगा असेल. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, घरात प्रबोधन करायचं असेल, घर सुधारायचं असेल तर पहिले तर पहिले तुम्हाला बदल करावा लागेल. आता रात्री ज्यानं लोकांच्या बाया झूम करून पाहिल्या ते काय घरात परिवर्तन करणार आहे? पहिलं आपलं काम आहे ना घरात परिवर्तन करायचं म्हणल्यावर पहिल्यांदा माझे विचार चांगले लागतील. पोराला 6च्या आत घरात भरवायचं. छत्रपती शिवाजी महाराज लोकांच्या घरात जन्माला येण्या अगोदर पहिल्यांदा घरात जिजामाता तयार झाली पाहिजे. घरात जिजामाता टिकली पाहिजे. जिजामाताचे संस्कार टिकले पाहिजे. हे काम आपल्याला करावं लागतं. म्हणून मुलींना मी सांगालो की काही करा. पहिलं काम तुमच्यावर आहे. देशाची धुरा तुमच्याकडे. एक स्त्री शिकली घराचं चित्रचरित्र बदलता येते. म्हणून पहिलं काम आहे आपण आयऱ्या गैऱ्याच्या नादी लागू नका. स्नॅपचॅटवर फोटो टाकून बेजार होऊ नका. अनेक पोरी आहेत विथ माय बेस्टी, विथ माय सिस. सिस्टरची स्पेलिंग येईल ना. विथ माय सिस. SISTER का SISTER कळलं ना. त्याच्यापेक्षा शॉर्टकट सिस. विथ माय ब्रो. आणि ब्रो कोण? मानलेला. आता हिच्या सख्या भावाला काय झडपणी आली का? मग ब्रो कोण? मानलेला. तर ब्रो कोण? कॉलेज मधला किंवा ट्युशन मधला. तिचा कुटाणा याला माहित, तिचा कुटाणा तिला माहित. वा रे वा साठ लोट हे ना. लग्न झाल्यावर टाकायची पुन्हा विथ माय हॉबी. हजबंडची स्पेलिंग येईल ना. शॉर्टकट विथ माय हॉबी. आणि हाव नरसाया लग्न झाल्यावर टाकायला विथ माय लाईफ लाईन. आम्ही पाईपलाईन ऐकली होती भाऊ, लाईफलाईन नाही. आम्ही शेतकऱ्याच्या अवलादी आहेत. आम्ही पाईपलाईन ऐकली, लाईफलाईन आमच्या नशिबातच नव्हती. विनंती आहे पोरींना, पोरीओ काही करा, तुम्ही स्टेटस ठेवा, पण आपण खेड्यात राहतो. राजुरा म्हणजे काय मेट्रो सिटी नाही. पण या राजुऱ्यामध्ये तब्बल 1990 ते जवळपास 2009 पर्यंत एक आगळं वेगळं नेतृत्व तुमच्या तालुक्यामध्ये घडलं. तुमच्या तालुक्याचं नाव आगळं वेगळं केलं. अनेक पक्षांनी प्रलोभन देण्याचं काम केलं. एवढे एवढे कोटी रुपये देतो तुम्ही आमच्या पक्षात या. पण येणाऱ्या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, ये कारवां नहीं रुकेगा, कागद की दीवारों से हम भी चुन कर आएंगे, कह दो उन गद्दारों से. प्रत्येकच गोष्टी पैशानं विकत घेतल्या जात नाहीत. प्रत्येकच गोष्टी पैशानं विकतल्या घेत जात नाहीत. मुलींना एक भाऊ म्हणून सांगालो, पोरिओ आज हा कार्यक्रम संपला. काही लोक गाड्या घेऊन आले असतील, काही लोक मोटरसायकल घेऊन आले असतील, काही एखाद्या व्हॅनमध्ये आले असतील, कोणी गाडीमध्ये आला असेल, काहीचा बाप एसटीनं आला असेल, काहीचा बाप पैदल आला असेल. तर या गडबडीमध्ये नेते लोक जातील, व्हाईट शर्टावाले जातील, टाईट कॉलरवाले जातील. पण तुझा बाप जाताना तुझ्या बापाची फाटलेली चप्पल आहे, तुझ्या बापाची मळलेली बनेल आहे, तुझ्या बापाच्या गळ्यातला रुमाल मळलेला आहे. तिथं गाड्यावाले लाखो लोक जातील, पण तुझ्या बापाला कोणीच लिफ्ट देणार नाही. त्याचं कारण तुझ्या बापाची परिस्थिती आहे. त्याचं कारण तुझ्या बापाच्या अंगातलं शर्ट आहे. त्याचं कारण तुझ्या बापाच्या पायातला बूट आहे. त्याचं कारण तुझ्या बापाच्या पायातल्या चपलेच्या अंगठ्याला असलेला खिळा आहे. म्हणून विनंती एकच करतो, सध्या वय शिक्षणाचे. रीलपेक्षा रिअल लाईफला महत्त्व द्यायचं शिका. आयऱ्या गैऱ्याचे स्टेटस ठेवण्यापेक्षा, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असते त्याचं स्टेटस लोक स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका. तुम्हाला भाऊ म्हणून एक सल्ला द्यायलो का, वेळ फार बलवान आहे. आमदार साहेबांनी छान सांगितलं, किंवा काही करा काही शिका, कारण वेळ बलवान आहे. कारण वेळेचं छान वाक्य आहे, सही समय पे तय कर, तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. म्हणजे आता जर तू शिकली तर बरं आहे, नाहीतर आपल्या माईला सँडविच माहीत नाही, एका माहीत, आपल्या बापाला डोसा माहीत नाही. मग आपला बाप गावाच्या बाजूला एसटी येते,
तिथून तिथपर्यंत त्या ठिकाणाला आपण स्टँड म्हणतो, ग्रामीण भाषेत आपण त्याला फाटा म्हणतो. त्या फाट्याहून आपला बाप गावापर्यंत यायचा असेल तर गावातले टपोरी पैशावाले भरभर कटा मारत गाड्या आणतील, पण आपल्या बापाला ते बसून आणणार नाहीत. त्याचं कारण त्या बापाची गरिबी आहे. त्याचं कारण त्या बापाचं गावातलं पत्राचं घर आहे. त्याचं कारण त्या गावात त्या बापाचं कौलारूचं घर आहे. त्याचं कारण दिवाळीला त्या बापाच्या घरावर लाइटिंग आलेली नाहीये. तो काम आहे. आता जर तू शिकली, नोकरी लागली, इथं चटक साहेबांचा कार्यक्रम आहे, यांना कळालं असतं इथं बसलेली एक पोरगी आहे, तिचा MPSC मध्ये रिझल्ट आलेला आहे, तिचं नुकतंच नायब तहसीलदार म्हणून निवड झालेली आहे, तर चटक साहेबांच्या कार्यकर्त्यांनी तुला तिथं बसलं असतं, पण तुझ्या बापाला त्या खुर्चीवर बसवलं असतं. ती ताकद तुझ्यात आहे. ते काम तुला करायचंय. ते काम करायचं असेल तर सध्या ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी थोड्या अवॉइड कराव्या लागतील, त्या गोष्टी सोडाव्या लागतील. आणि ते सोडण्यासाठी तुम्हाला कोणाच्या मोटिवेशनची गरज नाही. तुम्हाला मी यावं, काहीतरी याचे त्याचे डायलॉग शेरोशायरी पाठ करावी आणि मी तुम्हाला इथं बोलावं, तुम्ही मोटिवेशनल व्हावं, एवढे नाबालिक तुम्ही नाही. ज्यानं मायबापाचे कपडे पाहिले, ज्यानं घराची परिस्थिती पाहिली, आपल्या बहिणीचा संसार पाहिला, आपल्या माईची साडी पाहिली, तिला मोटिवेशनलची गरज नाही. तिनं स्वतः पेटून उठायचं, स्वतः अभ्यास करायचा आणि एक पण लोकात ठेवायचा की आतापर्यंत आपण स्टेटस ठेवलं, आतापर्यंत आपण स्टोरी ठेवली, विथ माय बेस्टी, विथ माय ब्रो. त्याच्यापेक्षा आपल्याला एकच स्टेटस लाईफमध्ये ठेवायचं. तुमच्या बापानं असं कधी स्टेटस ठेवलंय का? प्रत्येकाच्या बापाकडं मोबाईल आहे, त्या बापानं हे स्टेटस ठेवलं नाही, जस्ट एन्जॉय इन गोवा. ठेवलंय का? इथं बसलेले एकाही पोरीच्या बापानं हे स्टेटस ठेवलं नाही, जस्ट एन्जॉय इन गोवा. नाही ठेवलं. इथं बसलेल्या एकाही पोरीच्या माईनं बापानं स्टेटस ठेवलं नाही, जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर. का? आज्याकडून आलेली शेती होती, राबलो, त्या शेतातून जे पिकले ते घरासाठी, उरलेलं लोकांसाठी, आणि त्याच्यातून कुटुंब चालवले. मायबापांनी तुम्हाला शिकावं, पोरांनी शिकावं, पोरींनी शिकावं, यासाठी मायबापाची एकच इच्छा आहे, आमच्या वाट्याला जे संकट आलं येणाऱ्या काळात आमच्या अवलादीच्या वाट्याला येऊ नाही, म्हणून ते रक्ताचं पाणी करायलेत, हाडाचे काढे करायलेत आणि तुम्हाला शिकवायले. लगे तुम्ही लगे नोकरी लागून काय लगे घरात डायरेक्ट दरवाजा बदलणार नाही, लय मोठं घराचं चित्र बदलणार नाही. म्हणून तुम्हाला शिक्षणाची संधी आहे. पहिली नोकरी लागली, एक काम मात्र करायचंय, पहिला पगार भेटला. आतापर्यंत गावात नेत्यांच्या गाड्या आल्या, आतापर्यंत गावात नोकरदार लोकांच्या गाड्या आल्या, आतापर्यंत गावात कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या गाड्या आल्या. आपल्या बापाला फाट्यावरून गावापर्यंत कोणी आणलं नाही. आपल्या बापाला गावातून कोणी स्टँड पर्यंत मोटरसायकलवर नेऊन सोडलं नाही. आपलं काम आहे, पहिला पगार आला कुठल्याही नोकरीला एक काम करायचं, किरायानं गाडी बोलवायची, किरायानं गाडी बोलवायची, ती गाडी स्टँडवर बोलवायची, स्टँडवरून आपल्या बापाला फोन लावायचा, आपल्या बापाला सांगायचं काही करा, आज कपडे टाईट घाला. आपला बाप तिथं आला पाहिजे, आपल्या बापाला पुढच्या सीटवर बसवा, आपल्या बापाचा हात एक ॲम्ब्रेसवर ठेवा, एक हात आपला बाप असा अँगलला लटकिलेला असेल, आपला बाप गावात आला पाहिजे, ती गाडी गावात आणायची, तो मागल्या सीटवर बसायचा. रपकन मंदिरापाशी गाडी आली, जिथं लोक जास्त आहेत, सकाळची वेळ आहे, पटकन तो खाली उतरायचं, दरवाजा उघडायचा, आपल्या बापाचा पाय जमिनीवर पडला, पटकन तुझ्या पाया पडायचं, तुझा बाप बाहेर आला पाहिजे. ज्या गावातल्या लोकांनी आतापर्यंत तुझ्या बापाला हिनवलंय, त्या बापाच्या पाया तू याच्यामुळे पडायचं की मीही गाडी घडून घेऊ शकते, मीही माझ्या बापाचा सन्मान करू शकते. त्या दिवशी ती गाडी किरायानं महाबळेश्वरला न्यायची, त्याच दिवशी ती गाडी गोव्याला न्यायची आणि त्या ठिकाणी जीवनातलं पहिलं स्टेटस ठेवायचं, जस्ट एन्जॉय विथ मम्मी पप्पा इन महाबळेश्वर. ते काम तुला करायचंय. आपल्या बापाच्या वाट्याला जे आलं नाही ते आपल्याला आणता आलं पाहिजे. साहेबांनी सांगितलं, पहिला आपला लढा आहे करप्शन. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातलं करप्शन बंद होणार नाही. लिहून द्या लो बॉन्डवर. देशात रुपया निघतो, गावापर्यंत आल्यावर 4 आण्यावर थांबतो. प्रत्येक जण भिकारचोट मधात खाण्याचं पाहतो. प्रत्येक जण इथं येतो, मी गरीब होतो, मला 10वीला 46% मार्क होते, मी MPSC दिली, UPSC दिली आणि आता मी गरीबाचा कार्यक्रम ठोकायला तयार झालो. ही मेंटॅलिटी आपली आहे. तर पहिल्यांदा जगाला बदलायचं असेल तर पहिल्यांदा आपला दृष्टिकोन बदलावा लागेल.
आपल्याकडे जे आहे ते देता आलं पाहिजे. गावात आहे, गावाचा विकास घडवायचा आहे, तर ज्याच्याकडं वेळ आहे त्यानं वेळ दिली पाहिजे. मंदिरापाशी बसून आगाऊ डायलॉग हाणण्यापेक्षा गावाच्या विकासाला त्यानं वेळ द्यावा. ज्याच्याकडे पैसा आहे, लय प्रमाणापेक्षा जास्त कमवलेला, त्यानं थोडाफार पैसा गावाच्या विकासाला द्यायला पाहिजे. ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं गावाच्या विकासाला ताकद दिली पाहिजे. रस्त्यात एखादा दगड पडलाय त्यानं उचलून बाजूला ठेवा, नाही तर तुझी ताकद काय जाळायची का? मग ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्यावी, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्यावा. मायच्यान सांगतो ज्याच्याकडे काहीच नाही त्यानं गुमान गप राहावं, कारण हे वळवळ करते आणि याची चळवळ बंद करते. साहेबांना सांगितलं करप्शनवर आवर्जून सांगतो. आपला एक नेता अमेरिकेला गेला, अमेरिकेला गेल्यावर अमेरिकेच्या मंत्र्याचं त्यानं घर पाहिलं. अमेरिकेच्या मंत्र्याचं घर पाहिल्यावर आपला नेता कोमात गेला. यानं एवढं घर बांधलं कसं काय? एवढं भारी घर होतं, जवळपास 10,000 स्क्वेअर फूट मध्ये. आता आपल्या लोकांना शिकायची सवय. मग याने त्या मंत्र्याला विचारलं एवढं घर बांधलं कसं काय? ते मला 1 मिनिट बाहेर चला. त्याला बाहेर नेलं. ती नदी पहा म्हणला. नदी आपल्या नेत्यानं पाहिली नदी. त्या नदीवर पूल दिसायला म्हणले हो. त्या पुलाला बाजूला कठडे टाकायचे होते, सपोर्टर. ते कठडे टाकलेच नाही म्हणला. त्याचा पैसा उडवला आणि घर बांधलं. शिकला ना आपला नेता. 5-10 वर्षात फक्त आपल्या देशात या म्हणलं आपलं घरच पाहायला. 5-6 वर्ष झाले अमेरिकेचा नेता आपल्या इथं आला. आपल्या मंत्र्याचं घर त्यानं पाहिलं. ते कोमात गेलं. 1 महिना लागला घरातल्या घरात भेटायला. ह्या घरात 26 दरवाजे. 13 मधून आलं की 12 मधून गायब, 1 मधून आलं की 2 मधून गायब. एका महिन्यानंतर त्या नेत्याची आणि आपल्या नेत्याची भेट झाली. अमेरिकेचा नेता भारताच्या नेत्याला म्हणला बापा एवढं कसं काय तुला जमलं? ते मला काहीच नाही, बाहेर चल. ते मला चला ती नदी दिसायली म्हणला. ते मला हो. दिल्ली यमुना नावाच्या नदीच्या काठावर आहे. ती नदी दिसायली का? ते मला हो. त्या नदीवरला पूल दिसायला म्हणला. त्या अमेरिकेच्या नेत्यानं चष्मा बरोबर केला. भारताच्या नेत्याला म्हणला पूल दिसणं हो. नाही नीट पहा म्हणले. नीट. त्यानं पुन्हा असं केलं. अहो पूल दिसणं म्हणले. काहीच नाही म्हणे. पूल आला होता, अख्खा पूलच गायब केला आणि हे घर बांधलं म्हणला. आपल्या इथं असे दलिंदर आहे. काय धतुरा परिवर्तन होणार आहे? यानं परिवर्तन होणार आहे का? आणि पहिली गोष्ट सांगतो, भाषणानं बिसनानं काहीच परिवर्तन होणार नाही. भाषणानं परिवर्तन होणार नाही. पुन्हा तुमच्या सन्माननीय कार्यसम्राट माजी आमदार त्यांचं एक चांगलं काम आहे की मराठवाडा मुक्ती संग्राम झाला होता 17 सप्टेंबर 1948. आपण रजाकारांचे गुलाम होतो आणि तुमचाही प्रांत त्याच्यात येत होता. तर 17 सप्टेंबरला राजुरा या विधानसभा मतदारसंघामध्ये झेंडा वंदन व्हावं, याचं जर श्रेय कोणाकडे जात असेल तर ते जाते वामनराव चटक साहेबांकडे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, येणारा काळ आहे, आपल्याला त्यांना लक्षात घ्यायचंय आहे ना. तहान मला लाटेची आहे, तहान मला लाटेची आहे, थेंबाने पोट भरणार नाही, 1000दा हरेल मी, पण जिंकल्याशिवाय मरणार नाही, जिंकल्याशिवाय मरणार नाही. आवर्जून सांगायलो की बाबा आपल्याला जिथं बोलता येते, ज्या ठिकाणी एखाद्या माणसाचा हात धरता येतो आणि त्या माणसाकडून आपलं काम करून घेता येते, त्या माणसाला आपल्याला साथ देणं काळाची गरज आहे. पोरींना सांगितलंय की मुद्दाम तुमच्याकडे सांगायलो की बाबा 1000 जोडप्या माग पोरी हो 150 घटस्फोट आहेत. 1000 जोडप्या माग 150 घटस्फोट आहेत. आणि घटस्फोटाचं एकमेव कारण का असेल तर ते कारण आहे सध्याचा ॲटिट्यूड. दुसरं कारण आहे 11वी-12वीला पोरगी शिकायले, 11वी-12वीला पोरगी शिकत असताना पोरगी नीटचा क्लास करायली आणि मायबापाला नीट करायली. क्लास आहे नीटचा, मायबाप बी नीट. त्यामुळं इथं बसलेल्या पालकांना एक विनंती आहे, या महाराष्ट्रात घडलेल्या ह्या बेकार घटना घडू द्यायच्या नसतील तर एक मुलगा म्हणून सांगायलो, संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत
तुमचं जेवण संध्याकाळचं तुमच्या पोरीच्या आणि पोराच्या सोबत झालं पाहिजे. पैसा किती कमवा, काय धुरे कोरायचेत कोरा, काय बांध कोरायचेत कोरा, पण तुमचं जेवण 8 ते 10 तुमच्या लेकरासोबत झालं पाहिजे. तुमची पोरगी कोणाच्या संपर्कात आहे, तुमच्या पोराचे मित्र कोण आहेत, तुमच्या पोराचं स्टेटस काय आहे, लाखो दिलो की धडकन हाना त्याला त्याचं स्टेटस आहे ना, लाखो दिलो की धडकन माईचान हाना है ना, करोडो की बस्ती में दिलदार हस्ती डबल हाना, दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस तिबल हाना, हे का नाही. आमचे प्रेरणास्थान पुन्हा हाना, आधारस्तंभ मग तर सोडूच नका त्याला. आपल्या मोबाईलच्या डीपीवर आयऱ्या गैऱ्याचा फोटो ठेवण्यापेक्षा तू या जन्म प्रेरणा असलेल्या तुझ्या बापाचा फोटो ठेव. तुला आयऱ्या गैऱ्याच्या मागं माफी मागायची गरज नाही. ते काम आपल्याला करता आलं पाहिजे. आपली सर्वोच्च प्रेरणा आपला बाप आहे, आपली सर्वोच्च प्रेरणा आपली मा आहे. म्हणून आपल्याला कोणतरी यावं भाषण द्यावं गरज नाही रे. किती दिवस आपण खाली बसायचं आणि संस्कार पेरावे लागतात. इथं बसलेला एखादा युवक आहे आणि त्या युवकामध्ये तो बसलेला असताना त्याच्या भावाच्या वयाचा, त्याच्या बापाच्या वयाचा एखादा व्यक्ती इथं खाली बसला असेल आणि तो खुर्चीवर बसलेला असेल तर तुम्हाला भाषण देणं म्हणजे मूर्खपणा माझा बी आणि तुमचा बी. इथं बापाच्या वयाचा आपला माणूस बसला आणि आपण मुलाच्या वयाच्या आहोत आणि झक मारून आपण खाली बसायचं होतं. बाप या नात्यानं जो खाली बसलाय त्याला त्या खुर्चीवर बसू द्यायचं होतं. ही संस्काराची व्याख्या आहे. हे करता आलं पाहिजे. पण काय होतं माहिती का, कोणीतरी यावं, भाषण द्यावं, ज्याचा त्याचा कार्यक्रम त्या नाटकावून मी निघून जावं, यामुळे आपण मायनस आहोत. भाषणानं परिवर्तन होत नाही. मुलींनो, जर आपल्या महाराष्ट्रात त्या घटना घडू द्यायच्या नसेल तर पहिलं काम आहे, पोरग तुहा मोबाईल नंबर डायरेक्ट मागत नाही. कायदा आहे, पोलीस प्रशासन आहे, पोलीसवाले लय मारतात हे त्याला माहीत आहे. आमचं पोरग काय करतंय, पहिल्यांदा पाहतंय पोरगी स्नॅपचॅटवर आहे का, बरोबर आहे का नाही. हाणायला पाहिजे तुला बी, हे का नाही. राज्यघटना कलम 19 नुसार आपल्याला राहणीमानाचं स्वातंत्र्य आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं सुटाबुटात राहा. अलीकडं अख्खं पीक गायब करायला आणि फक्त तण ठेवायले. त्याला पुन्हा कलर माळ निळा, पिवळा, हिरवा, काही काही मी पाहिले कानात बाळ्या घातलेत, काही काही ना महत्वाची गोष्ट भवाळीत बाळी घातली. एकांत इथं कोचा हल्लाय. बाबासाहेबांनी सुटाबुटात का सांगितलं, किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम आहे ते संस्कार घरातून केले पाहिजे. बापाचं काम आहे ना, तू कोणाच्या संगतीत आहे, तो कटिंग अशी कस काय केली, म्हणून म्हणलं हप्त्यातून एकदा मारा. जिंदगीत पोरग बिघडणार नाही. त्याला कोणाच्या मोटिवेशनची गरज नाही, कांगणे सल्ला आणायची गरज नाही, कोणालाच आणायची गरज नाही. हप्त्यातून एकदा हाणा, नीट होणार ती. जुना काळ आपला आठवा बरं, मास्तर हाणायचे, शेजारी बी हाणायचे, मायबाप दररोज हाणायचे, पण आपल्याला लागायचं नाही. त्या काळी 8 पोळ्या काला करून आपण खायचो. पोरींना विनंती आहे, पोरग डायरेक्ट नंबर घेत नाही, पोरग डेंजर आहे. आमचं पोरग काय करतंय, पहिले पाहते स्नॅपचॅटला आहे का, दुसरं पाहते इंस्टाग्रामला आहे का. मग इंस्टाग्रामवर आमचं पोरग काय करतंय, त्याच्यावर मी डायरेक्ट मेसेज करत नाही, पहिले एक टिंब पाठवते, तो सेम. आमची ताई हुशार, आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरग डेंजर, आमचं पोरग मग 2 टिंब पाठवते, टुपुक टुपुक सेम. आमची ताई तरी रिप्लाय देत नाही. आमचं पोरग डेंजर, आमचं पोरग 3 टिंब पाठवते, टुप 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 सेम. आमची ताई तरी रिप्लाय देत नाही. आमचं पोरग हुशार, त्या 3 टिंबामध्ये स्पेस करते, टप स्पेस टप स्पेस सेम. आमची पोरगी तरी रिप्लाय देत नाही. पोरग डबल पाठवते, मग आमची पोरगी रिप्लाय देते, हम यच यम 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 यम. आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. आमचं पोरग तेवढ्यावर थांबत नाही. मग आमचं पोरग काय करतंय, पहिले 1 टिंब स्पेस, नंतर 4 टिंब स्पेस, नंतर 3 टिंब स्पेस, टपाक टुपुक सेंड. आता याचा अर्थ माझ्या ताईला माहिती आहे.
पण माझी ताई न माहीत असल्यावानी कळती. मग आमचं पोरग डायरेक्ट लाईनवर येते. मग त्या मोबाईलमध्ये एक गुलाबी रंगाचं पिपळाचं पान आहे. आमचं पोरग डायरेक्ट ते पानच पाठवत आहे. त्या पानाचं वैशिष्ट्य आहे, मोबाईलची काय आयडिया आहे काय माहित, ते पान काय होतं असं खाली जाते, जुई झाप जुई झाप. आमची ताई सेम टू यू. मेला तू थाळ, झाला तू बेरोजगार, आता तुला जगात कोणीच वाचू शकत नाही. त्याच्यात मग नंबरवर येतो, राजुऱ्याला क्लास करायला आला, एका रूम मध्ये 4 जण, याच्यावर दह्याचे तार जुटलेले, आणि त्याच्यात ताई भाऊजीला विचारते. आता ही ताई म्हणलं भाऊजीच होईल ना मग होती. तू जेवला? अबा याच्या एवढं नाटक तर कोणालाच येत नाही. याला माहित आहे मोबाईल जवळ घेतल्यावर आवाज घोगरा येते, हे मोबाईल लांब करते. नाही, दुपारपासून तब्येत बरोबर नाही आणि मला आज जेवणच करा वाटत नाही. आमची ताई म्हणती तू जेवला नाही तर मग पिलो. तू जेवला नाही तर मग पिलू मी बी जेवणार नाही. ताई, स्पर्धा परीक्षेमध्ये पिल्लू हे फक्त डुकर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात. आणि तुला जर इथून पुढे कोणी पिल्लू म्हणलं आणि तू ऐकलं तर जेंडर, जात, धर्म बिर्म सर्वच बदललं तू. तर आपल्याला कोणा पिल्लू म्हणून द्यायचं म्हणून द्यायचं नाही तेवढं कळायला पाहिजे. त्याच्यात ही काय म्हणती, तू जेवला नाही म्हणून मी जेवणार नाही. मायच्या सांगतो आमची ताई तिकडं बम जेवून असते. तू जेवला नाही यासाठी फक्त जगात तुझी माय आणि तू बाप जेवणार नाही, बाकी सर्व दुनिया जेवलेली असते. म्हणून आपण जेवलो नाही म्हणून आपले मायबाप जेवत नसतील तर येणाऱ्या काळात साला आपला एक ना एक दिवस जगेल, पण आपले मायबाप आपल्यामुळं कधी उपाशी राहणार नाहीत. ही शपथ तुम्ही इथं घेतली तर झालं आपल्या मायबापाच्या कर्तव्याचं कार्यपालन झालं, ते काम तुम्हाला करायचं. म्हणून एवढ्यावरही पोरगं थांबत नाही. मग हिच्याकडलं थोडंफार भांडवल, याच्याकडलं थोडंफार भांडवल आणि भंगार कॉफी शॉप. त्याच्यात दोघं कॉफी शॉपला. हे तिला विचारते तुला काय हवं. ताई आमचा डायलॉग म्हणते पिझ्झा. बापरे, पिझ्झा खाण्याची पद्धत पुन्हा काट्याचा चमचा, बारीकसा घास, पिंक कलरचा रुमाल, त्यानं हळूहळू होतं पुसणार, उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष कंटिन्यू पाहणार. आता ताईला सांगतो, ताईने याने विचारलं तुला काय हवं, ताई म्हणली पिझ्झा. ताई गावाकडे परातीत काला करून खाती, भिंतीकडे तोड करून, आणि तिथं पिझ्झा मागती. आणि ताई त्याला विचारती तुला काय हवं. हे म्हणते हॉट कॉफी. गावाकडे परातीनं काळा चहा पिणारा तू हॉट कॉफीची काही गरज आहे का रे? यानं परिवर्तन होणार आहे का? मी आवर्जून तुम्हाला सांगतो, तुमच्या यशामध्ये नाव आहे करिअर मार्गदर्शन. पोरांनो, हे सध्याचं वय करिअर मार्गदर्शनचं आपलं नाही. ज्याला कळलं साला आपल्या मायबापाचं चित्रचरित्र बदलता येते. मी आवर्जून सांगलो, हयातीत जोपर्यंत तुमचे मायबाप आहेत त्या मायबापासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. मी लहानपणी शिकत असताना गावामध्ये, आमच्या गावातून 30 जण सायकलवर शाळेत जायचे आणि मी एकटा पैदल जायचो. मी बापाला कधी अपेक्षा केली नाही मला हे हवं. लहानपणी आई वारलेली, कोरोना कालखंडात वडीलही वारले, पण गावात सरपंचाची गाडी यायची, गावात एखादा पंचायत समिती सदस्य आला त्याची गाडी यायची, गावात एखादा शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल, जो तालुक्याच्या ठिकाणी ज्याचं घर आहे तो गाडीवर यायचा. आपण ती एक शपथ घेतली होती, चला गावात अशी गाडी घेऊन जाणार, अख्ख्या गावात पाहिलं पाहिजे, त्याच्या पुढच्या सीटवर आपला बाप बसला पाहिजे. पण ते भाग्य आपल्या नशिबात आलं नाही. विनंती आहे, जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहेत, शहरात तालुक्यात कुठेही शिका, 20 रुपये आपल्या खिशात उरले ना, त्याची एक सेब घेऊन घरी जाऊन बापाला द्या. एकच सेब सफरचंद ती बापाला द्या. कारण विलास भाऊनं सांगितलं बाबा जीवन छोटं आहे, कल का जिंदगी लंबी नाही.
जिंदगी छोटी नाही. भगतसिंगाकडून शिकायचं 50 वर्षाचं आयुष्य शिवाजी महाराजांचे 393 वर्ष झाले. चौकात चौकात आपला बाप चेहऱ्यावर त्याच्या हातात लखलखी तलवार आहे, उभा आहे. चौकात चौकात तुमचं वय मॅटर नाही, तुम्ही कोणत्या वयात क्रांती करायला हे मॅटर नाही. चौकात चौकात हात असा आहे, हातात संविधान आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आपला बाप उभा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सहज होत नाहीये. आपल्या घरामध्ये आपल्या आजाचा फोटो नाही, आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही. आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला सांगावं लागते, आपल्या बापाचंही नाव आपल्याला सांगावं लागते. म्हणून काम ऐसा करो कि नाम हो जाए, नाही तो नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए. ते काम तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ते करायचे तर पर्याय एकच आहे. तुम्हाला प्रेरणा देणारे तुमचे आई वडील आहेत. सध्या त्यांचं वय आहे, त्यांच्यासोबत बोलायचं शिका. 20-30 रुपये उरले, एखादे द्राक्ष घेता येतील, ते माईला बसून खाऊ घालता आले पाहिजे. वेळ आहे, त्यांचा आयुष्यमान कालखंड अंतिम टप्प्यात आहे. इथं बसलेल्या लोकांनाही सांगायलो, आपली बैठक कोणाची कधी शेवटची होईल सांगता येत नाही. उद्या आपण या जगात असोत का नाही सांगता येणार नाही. अटॅकचे प्रमाण वाढले. कांगणे सरचं हे शेवटचं भाषणही असू शकते. मी स्वतःवर घेणार नाही, तुमचं पण हे शेवटचं ऐकणं असू शकतं. मी एकटाच काय म्हणू, तुमचाही कार्यक्रम शेवटचा असू शकते. म्हणून काही करा, मतभेद मिटवा. मित्र या नात्यानं, दोस्त या नात्यानं, भाऊ या नात्यानं एकत्र या. आपल्या भारताच्या प्रतिज्ञेत आपण भारत माझा देश म्हणून शब्द वापरलाय. तिथं आपला का नाही म्हणलो? आपला म्हणल्यावर आपली जबाबदारी मिटली. शाळा आपली आहे, मग बेंच बी तूच तोडणार, घंटी बी भिकार चोट तू शिकणार. पण घर माझे, काळजी मी घेणार. दप्तर माझे, काळजी मी घेणार. शर्ट माझे, काळजी मी घेणार. घरात माय आपली आहे, मोठं सांभाळत नाही तर लहान सांभाळत, पण बायको माझी आहे, तिला तुलाच सांभाळावं लागत. दुसऱ्यांना सांभाळल्यावर ते वादे होतील का नाही? तर भारताच्या प्रतिज्ञेत आपण माझा शब्द वापरलाय, माझा. तसं हे विश्वाची माझे घर या भूमिकेत चाललं पाहिजे. तुम्ही किती मरमर करा, आपल्या अकाउंटला 10 कोटी जमा होणार नाहीत. संस्कारानं, विचारानं आपण मोठे झालो पाहिजेत आणि आपल्याकडे जे आहे ते इतरांना देता आलं पाहिजे. कारण काही करा, जगात कुठलंही क्षेत्र कमवा, त्या क्षेत्रात कोणतरी तुमचा बाप पहिले पोहोचलेला आहे. तुमच्याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा बांध आहे, तेवढा काही लोकांचा धुरा आहे. पण विनंती एवढीच आहे, मायबापाचं कार्य जपा, मायबापाचं कर्तृत्व जपा. भाषणानं परिवर्तन होत नाही, पण तुमच्या बापाचं तुमच्या यशामध्ये काय योगदान आहे. एक डोंबारी असतो, तो डोंबारी काय करत असतो? डफडी वाजवत असतो, है ना. आणि डफडी वाजत असताना होतं काय की ते जसं डफडी वाजवत आहे तसं ते पोरगं काय करतंय, त्या वेळूच्या बांबानं, त्या वेळूच्या बांबूनं तारावर चढत असते. तारावर एका पायावर उभं राहते, एका पायावर डान्स करते आणि लोक त्याच्यात 10-5 रुपये टाकत असतात. म्हणजे जोपर्यंत बाप ते डफडी वाजवत आहे तोपर्यंत त्या नादात ते पोरगं बांबूनं चढते, येळूच्या बांबावरून तारावर जाते, तारावर बढियापैकी झुलत राहते. ही एक गोष्ट एक चोर पाहतो आणि चोर म्हणतो त्या डोंबाऱ्याला दिवसातून किती रुपये कमवतो. तेव्हा ते सांगते 200-300 रुपये येतात. चोर म्हणतो एक काम कर, तू ह्या पोराला आजच्या रात्री माझ्याकडे कामाला दे, हे 2000 रुपये घे. डोंबारी विचार करते, दिवसभराचे एवढे नाच गाणे करून, एवढा तबला वाजून, एवढा ढोल वाजून, एवढी ढोलकी वाजून फक्त 200 रुपये येतात. एका रात्रीचे जर हा माणूस मला 2000 रुपये देत असेल तर तो पोराला विनंती करतो, आजच्या दिवस तू याच्यासोबत जाय. चोराला तो चोर पोराला घेऊन जातो. राजुऱ्यामध्ये एका श्रीमंताचं घर पाहतो. त्याला माहिती आहे ना, लय माल लुटलेला आहे, याचा कार्यक्रम आज करायचा आहे. मग त्या घराची भिंत पाहतो. त्या घराची भिंत असती 15 फुटाची. रात्रीचे 2 वाजलेले असतात आणि मग हे चोर म्हणतंय त्या पोराला, ऐ ती भिंत चढ. पोरगं म्हणतंय मी ती भिंत चढू शकत नाही. चोर म्हणते मी आज दुपारी पाहिलं भाऊ, तो बाप होता, अरे तो 20 फुटाचा येळूचा बांबू चढला, त्याला तर धरायला बी काही नव्हतं. त्याच्यानंतर तू तारावर गेला, तारावर जाऊन तू डान्स केला, मग इथं 15 फुटाची भिंत आहे, तुला कसं काय चढता येत नाही. पोरान पुन्हा सांगितलं, तुम्ही काही म्हणा, माझ्या बापाकडून पैसे परत घ्या, पण मला ही भिंत चढता येणार नाही.
चोर म्हणतो तुझ्या बापाला बोललोय, 2000 तुझ्या बापाला दिले, वेळ संपत आलेली आहे, 6ला तुला घरी सोडायचंय, लवकर ही भिंत चढ. तेव्हा त्या पोराला दिलेलं उत्तर आहे, अरे हीच भिंत नाही, मी जगातली कुठलीही भिंत चढू शकतो, मात्र ती भिंत चढवत असताना माग महाबाग ढोलकी वाजायला लागतो. हे तुमचं काम आहे. तुमच्या यशामध्ये तुमच्या बापाचं फार मोठं योगदान आहे. मी चटक साहेबाला आवर्जून सांगेल की बाबा भाषणानं, आणि तुम्हालाही सांगायलो, भाषण हा एक पार्ट सध्या महाराष्ट्रामध्ये मनोरंजनाचा झाला आहे. मी लय सिरियस बोललो असतो, अर्धे तुम्ही कोमात गेले असते, काहीकडे कोमात गेले असते, काहीची झोप झाली असती, बालचन उठलं असतं, चल कार्यक्रम संपलाय, आपली चप्पल गेली, दुसऱ्याचे हान पण निघ लवकर इथून. भाषणानं का परिवर्तन होत नाही? मी नेहमी भाषणात म्हणत असतो, जगातले सर्वाधिक देव कुठे? भारतात. जगातले सर्वाधिक देव कुठे? आम्हाला उत्तर आलं पाहिजे सर्वांचं. जगातले सर्वाधिक देव कुठे? भारतात. जोरात. भारतात. शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता तर जागा असेल ना, आता तरी वामन दादा चटक तू मागे बडो, असं मरेल वाणी म्हणल्यावर कसं होईल रे? तुमच्यात आवाज पाहिजे, जोश पाहिजे. माईच्यानं सर्वांनी एकदा टाळ्या वाजवता याच्यासाठी. आता मला टाळ्या पाहिजेत, फक्त इकडली साईड टाळ्या वाजव, इकडलीच फक्त पाहू द्याच मला एकदा जोश. आता इकडली साईड. स्टेजवाल्याला प्रश्न पडला, आम्ही कोणी कोण वाजवायचा? काही वाजवल्या, काही म्हणले आम्हाला म्हणलंच नव्हतं. तर जगातला एकमेव देश आहे आपल्या इथं, सूचना सांगाव्या लागतात. किती सूचना सांगा तरी आपण सुधारणार नाही. दरवाजावर काही ठिकाणी पूल लिहिलेले असते, काही ठिकाणी पूस लिहिलेले असते. किती इंग्रजी तू परफेक्ट असो, तू काय करतो? दरवाजा ढकलून पाहतो कोणीकडे आलाय, हात आलाय ते ढकलून. इंग्रजी मॅटरच नाही आपल्या इथं. लय इंग्रजी बोला, लगेच बाजूचं जायला खाते. तुझ्या घरावरून काही इंग्रजाचं वाहन गेलं काय? लोक चॅलेंज नाही आपल्या इथं. तर जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत? परत उत्तर द्या मला, कुठे आहेत? जगातले सर्वाधिक संत कुठे आहेत? प्रबोधनकार कुठे आहेत? क्रांतिकारक कुठे आहेत? संघटना कुठे आहेत? वक्ते कुठे आहेत? व्याख्याते कुठे आहेत? समाज सुधारक कुठे आहेत? दलिंदर कुठे आहेत? आता सांगतो ना माझ्या भाषेत. काही काही प्रश्न पडला, माहेर आपण भारतात म्हणलो, आपल्यावर याला नाही शेवटी शेवटी. तर पहा, जगातले सर्वाधिक देव आपल्या इथे, तरी या देवाचे आणखी प्रकार पडले. मर्याई नावाचा एक देव आहे, अंगात येतो म्हणा. अंगात कोणाच्या येते? गरीबाच्या, गरीबाच्या, श्रीमंताच्या नाही. कधी ऐकलं का खासदाराच्या अंगात आले, आमदाराच्या अंगात आले? अंगात कोणाच्या आले? गरीबाच्या. आणि ती बाई झुलायली बी कशी? डपड्याच्या तालावर. टंग टटंग ओहो, आणि मग ताले ते ओहो ओहो. धंदे बंद कराय. बाबाचे प्रकार निघले. पंख्यावाला बाबा, धुड 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 झोपो, घ्या आशीर्वाद. बाबाचा प्रकार एक ओढणी आहे, अशी ओढणी टाकायलाय आणि कोणत्या तरी बाईच्या कानात गुलगुल बोलाय, बाई नीट व्हायली म्हणा. बाबाचा प्रकार. अलीकडे एक प्रकरण घडलं, हातरस. लोक पाया पडायला गेले, परमिशन होतं 80,000, गेले 2.5 लाख आणि मेले का होऊन? तर बाबाच्या पायाखालची माती पाहिजे होती म्हणा. एका माणसाच्या पायाखाली माती किती बसल? 2.5 लाख लोकांना माती चमच्यावर म्हणल्यावर 15,000 स्क्वेअर फूटचा खडा खावा लागेल का नाही? आणि त्याच्यात बाबा फरचीवर उभा असल्यावर माती कुठून आणायची? सतरंजी झटकायची. आणि त्याच्यात तू काय प्रसाद साधा आहे काय? तू आख्या भावकील नेतो, तुला खायला माती, भावकील खायला माती, या गावाला खायला माती, मातीच माती. तर श्रद्धा हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण मी बोलताना बोललो, जगातले सर्वाधिक देव आपल्या इथं, जगातले सर्वाधिक संत आपल्या इथं,
जगातले प्रबोधनकार आपल्या इथं, वक्ते आपल्या इथं, व्याख्याते आपल्या इथं, कीर्तनकार आपल्या इथं, समाज सुधारक आपल्या इथं, क्रांतिकारक आपल्या इथं. तरी मी म्हणलो दलिंदर आपल्या इथं, साले गरीबाचा पैसा खाणारे भिकार चोट आपल्या इथं, रोडच्या रोड गायब करणारे भिकार चोट आपल्या इथं, शाळेची घंटी गायब करणारे भिकार चोट आपल्या इथं, शाळेचं हल्लेलं पत्तर आपल्या शेतात नेऊन टाकणारे भिकार चोट आपल्या इथं, शाळेची हल्लेली फरची आपल्या घराच्या समोर नेऊन टाकणारे आपल्या इथं, गोरगरिबांना त्रास देणारे आपल्या इथं, 70,000ची नोकरी असताना गोरगरीब शेतकऱ्याचं काम करून घेताना 5,000 रुपये घेणारे भिकार चोट अवलादी आपल्या इथं. भारतात परिवर्तन काय झालं? वर्षानुवर्ष आपण भाषण ऐकले. अरे बदल कुठे? काहीच बदल होणार नाही. जगातला एकमेव देश आहे ज्या देशात 2 रुपयाचा पेन बिना ढाकणाचा बँकेमध्ये सुतुळीनं बांधून ठेवावं लागतंय भाऊ. तो देश आहे भारत. तो देश आपला. प्याऊ म्हणतात तुमच्या इकडे, प्याऊ पान पोई, त्याच्यावरला ग्लास साखळ दंडान बांधून ठेवावं लागते. बांधून नाही, हेल्डिंग करून. काऊन? तर ग्लास न्यायला अमेरिकेचे येते का, जपानचे येते? ग्लास चोरताय कोण मग? आपलेच दलिंदर है ना. अरे त्या ट्रेन मधलं टमरेल बांधून ठेवावं लागतंय. काय परिवर्तन करणार तुम्ही? टमरेल. त्या जपान जर्मनीचे लोक नवरा बायको फिरायला गेले तर सोबत सुई धागा ठेवतात. का? आपल्या राज्यघटनेच्या कलम 51A मध्ये राष्ट्राची संपत्ती माझी संपत्ती आहे. आपलं तसं नाही. मह्यावर आलं तर मग जात आठवती, मला पक्ष आठवतो, मै संघटना आठवते है ना, मग गाव आठवते, मग धर्म आठवतो. मी थाटात आहे, माझ्या सर्व गरजा पूर्ण आहेत. मला देश बी आठवत नाही, मला गाव बी आठवत नाही. म्हणून मी उदाहरण सांगितलं होतं की जपानमध्ये लाईट गेली लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. अमेरिकेत लाईट गेली लोक चेक करतात वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली दलिंदर बाहेर येते, पाहतय पहिले लोकांची गेली का. आणि याला कळलं लोकांची गेली आपली गेली, बरं आहे म्हणते. पण याला कळलं अख्ख्या गावाची लाईट हे फक्त आपलीच गेली. येळूचा बांबू घेते, दिपीत जाते. याला धतुरा काही माहित नाही, याला काही कोर्स केलेला नाही, काय नाही. हे त्या बांबूनं याला फ्यूजला ढुसनिया, त्या फ्यूजला ढुसनिया. आल्या थिलंग्या आली लाईट, गेल्या थिलंग्या गेली लाईट. तिन्ही फ्यूज पाडते, अख्ख्या गावाची लाईट घालते आणि सकाळी पुन्हा म्हणते भारत माझा देश आहे. परिवर्तन यानं होणार नाहीये. आवर्जून सांगलो परिवर्तन यानं होणार नाहीये. म्हणून जपान जर्मनीचे लोक ट्रेन मध्ये प्रवास करायले, बस मध्ये प्रवास करायले तर नवरा बायको दोघं सुई धागा सोबत ठेवतात. का? राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती आहे. मी आवर्जून इथं सांगालो, मला राज्यघटनेवर 24 तास बोलता येते. मला इतिहासाच्या 5200 तारखा पाठ आहेत. मला लोक काही म्हणो, मायच्यान सांगतो, आपण इंग्रजाकडून स्वातंत्र्य मिळवलं नाही, त्यानं बळजबरी तुम्हाला स्वातंत्र्य दिले. आपल्या धमकच नव्हती स्वातंत्र्य मिळवायची. मायच्यान सांगतो, इंग्रजांनी तुम्हाला 3 टाइम मारले, सकाळ दुपार संध्याकाळ. तेव्हापासून आपल्याला सवय लागली गोळ्या खायची, सकाळ दुपार संध्याकाळ. त्याच्यात आपले त्या काळचे लोक बी काही असे असतील. मला तर 2च झपके मारले, त्यात 4 मारले. इंग्रजांनी बळजबरी आपल्याला स्वातंत्र्य केलं. शेवटी इंग्रज जाऊ लागले, आपलेच लोक म्हणले थांबा. ते म्हणले नग नग, आम्ही जर जास्त दिवस इथं थांबलो तर तुमचे दलिंदर गुन्हा आम्हाला लागतील. का? अरे वेस्टर्न चर्चिल आपल्या देशाला म्हणला स्वातंत्र्य तर तुम्हाला 1930 मध्ये देणार होतो, पण असा तुमचा देश आहे, एका घरात माय बापाचं पटना, एका घरात भावा भावाचं पटना, एका घरात बहीण भावाचं पटना, एका घरात नवरा बायकोचं पटना. एवढा देश सांभाळणार कसा? पण 140 कोटी लोकसंख्या, 140 कोटी कुटुंब, 138 कोटी लोकसंख्या, 10 पंथ, 7 धर्म, 1652 जाती, 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, या सर्वांना एकत्र करण्याचं काम एका ग्रंथानं केलं. त्या ग्रंथाचं नाव संविधान, रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर हे करण्याचं काम होतं. पण अरे एकमेव जगातला देश आहे ज्या देशाच्या घटनेत मूलभूत कर्तव्य लिहून ठेवावे लागले. का? कारण हा देश विसरणारा आहे. म्हणून जपान जर्मनीचे लोक सुई धागा सोबत ठेवतात. जर ट्रेनचं सीट फाटल्याला दिसलं तर नवरा बायको दोघं शिवून ठेवतात. ट्रेनमध्ये बसमध्ये सीट फाटल्याला दिसलं तर नवरा बायको दोघं ते सीट शिवतात. आपल्या इथलं बसमध्ये बसलं पहिल्यांदा पाहताय सीटात बोट जातंय का. एक बोट गेलं, दुसरं बोट घालते, तिसरं बोट घालते, चौथं बोट घालते. सीटातला पुठा जोपर्यंत याच्या हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. आता खाली बसलेली मॅट काही ना नखान उकडून पाहिली. खालची फरची दिसती का? काही जण खुर्चीवर बसलेत, बढियापैकी कुशन होतं, पण याला उकडू पाहिले जमतंय का? खालचं टप्पर लोखंडी हाताला लागतंय का? तर पहिल्यांदा आपल्याला देश बदलायचा असेल तर आपले विचार बदलावे लागतील. आपलं समाजासाठी काही देणं लागेल. म्हणून काही करा. रस्त्याने चालताना गोरगरिबांचा सन्मान करा, शिक्षकांचा सन्मान करा, जे लोक तुमच्या मदतीला धावून येतात त्यांचा सन्मान करा. हे राष्ट्र म्हणजे देशात धर्म जातीपेक्षा राष्ट्र महत्वाचे. कारण मी जन्मतः आणि अंतिमतः भारतीय आहे ही भूमिका प्रत्येकाने हृदयात ठेवावी. आपल्या देशाबद्दल, आपल्या मायबापाच्या कर्तव्याबद्दल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, शेतकऱ्याचा आदर का करायचा. इथं विठ्ठल कांगणे बोलायला, ते बी एक शेतकऱ्याची औलाद आहे का? तुम्ही किराणा दुकानात गेले आणि किराणा दुकानदाराला म्हणले मला 1 किलो साखर पाहिजे, तर एका किलोत 1000 ग्रॅम असतात. ते तुम्हाला 1015 ग्रॅम साखर देत नाही. तुम्ही मेडिकलवर गेले आणि 10 रुपयाची गोळी द्या म्हणले, गोळीची RS होती 10 रुपये, तर 10 रुपयात ते तुम्हाला 2 गोळ्या देत नाही. सोन्याच्या दुकानात गेले तर गुंजभर सोनं ते जास्त देत नाही. पण शेतकरी बापाकडे गेले आणि त्याला म्हणले मला 1 किलो वांगे द्या, तर त्या बापाची औलाद आपली हे 1.25 किलो वांग दिल्याशिवाय आपला बाप शांत बसत नाही. म्हणून नोकरी लागले, मोठे झाले, तुझी बायको, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. बढियापैकी गाडीवर गेला आणि एखादा शेतकरी तिथं काहीतरी कोथंबीर विकत असेल, है ना, पालक विकत असेल, वांगी विकत असेल, भेंडी विकत असेल, तर शेतकरी संघटनेच्या वतीनं आवर्जून सांगायलो आपण आपल्या लोकांचा सन्मान केला पाहिजे. त्या ठिकाणी तुझी बायको तू उतरला, शेतकऱ्याला विचारलं वांगी काय दिली आणि ते जर म्हणले 10 रुपये किलो आणि त्याच्यात तुझी बायको म्हणली पलीकडले स्वस्त आहे, एवढं महाग कस काय, तर तुझ्या बायकोच्या मनाभावातून 2 कानाखाली मार. मी तुला शब्द मार काही होत नाही. मेडिकलवाल्यामध्ये भाव करायले, तुम्ही दवाखान्यात भाव करायले, डॉक्टराचं आपला तर ताळं मिळत लागेल ना, त्याने किती सांगू आपल्याला द्यावंच लागते. पहिलं चिन्ह तसं होतं भाऊ, पेशंट आडवा डॉक्टर उभा. तिथं जमायले का? तर पहिल्यांदा आपण आपल्या लोकांचा सन्मान केला पाहिजे. 10 रुपये म्हणले गुन्ह्या गोविंदान 10 रुपये द्या, तो तुमच्याकडून लय काही घेत नाही. त्यानं अहोरात्र तिथं मेहनत केलेली आहे, शरीरातला घाम त्या पिकासाठी घातलेला आहे, त्याच्यातून कुठतरी मग लेकरू शिकल, मायापुरीच्या लग्नाचा प्रश्न मिटेल, माया घराचा प्रश्न मिटेल, अशा अनोतनाच समस्या त्या बापानं आपल्याला पाहिलेल्या आहेत. आपण शेतकऱ्याच्या औलादीत येणाऱ्या काळात जेव्हा साले आपले दिवस बदलतील तर आपण शेतकऱ्याचा हमीभाव दलिंदर सरकार देवो का न देवो, पण आपण तरी त्याच्या मालभावाचा भाव करणार नाही ही शपथ इथं घ्या. त्या शेतकऱ्याचा सन्मान करा. एवढा शब्द तुमच्या वतीनं देतो. शेतकऱ्यांसाठी तुरुंगात जाऊन राशन कार्डवर महत्वाची गोष्ट आपल्या माईचं नाव लागलं पाहिजे, यासाठी मेहनत घेणारे तुमच्या तालुक्यामध्ये 17 सप्टेंबरला झेंडावंदन झालं पाहिजे असं आगळं वेगळं काम करणारे, वयानं मी नेमकं सांगितलं की वाहक 1 पाऊल मागे येतो तो भिवून म्हणून नाही, तर नवी छलांग घेण्यासाठी तीच छलांग येणाऱ्या काळात ते घेणार आहेत. मोठ्या ताकदीनं त्यांच्यासोबत उभे राहा अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो. मला या ठिकाणी ऐकून घेतलं तसं बळजबरी ऐकून घ्यावंच लागेल. यानं सांगितलं आणखी 30 मिनिटं बोला. 10 दिवस झाले, गळा खराब झालेला आहे, तब्येत बरोबर नाही. येणाऱ्या काळात विधानसभेत साहेबांना मला फोन देऊ द्या, डबल मुद्दाम येतो, कारण शेतकऱ्याची औलाद आहे.
शेतकऱ्यासाठी नक्की वेळ देईल. म्हणून साहेबांना साथ द्या. येणाऱ्या काळात तुमचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत त्यांचा आवाज घुमला पाहिजे अशी अपेक्षा तुमच्याकडून करतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.